रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज हे केस दिसत नाहीत, केस न दिसणं बघा काही स्टाईल वगैरे नाही आहे. कारण आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बालाजी दर्शनाला आमचं पूर्ण स्वागत प्रॉपर्टीचं टीम गेलं होतं. सगळ्यांनी बालाजी दर्शन, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगलं दर्शन पण झालं. सगळ्यांबद्दल सगळ्यांचं चांगलं व्हावं भगवंताच्या चरणी प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर आपण परत कामाला हजर झालो आहे. थोडक्यात आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट खरं तर रुनल गार्डन सिटीमध्ये फेज 2 नावाचं एक कॉम्प्लेक्स, रुनल गार्डन सिटी फेज 1, फेज 2 आणि नंतर आयरीन म्हणून झालं आहे. तर ते हे रुनल गार्डन फेज 2 इथे एक कॉम्प्लेक्स झालेलं आहे आणि हे साधारणतः 12 ते 15 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स असेल आणि इथेच 490 कार्पेट असणारा 1.5 BHKचा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं कमी बजेट आहे, ज्यांना कमी पैशामध्ये मोठं घर हवं आहे आणि याच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर नारायण इंटरनॅशनल शाळा आहे, ज्यांचे नारायण इंटरनॅशनल शाळेला मुलं शिकतायत आणि आपल्याला घर हवं आहे तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय नक्की असू शकतो. बाजूलाच जर बघितलं तर इस्कॉन टेम्पल आहे. 3 मिनिटाच्या अंतरावरती बघितलं तर बाळकुम मेट्रो स्टेशन असेल. भविष्यात येणारं ॲमेझॉन डेटा सेंटर आहे ते बाजूलाच असणार आहे आणि अशाच ठिकाणी ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटरवरती असणार हे रुनल गार्डन सिटी फेज 2चं घर आहे. हेच घर मी खरं दाखवण्याचा आज प्रयत्न करतो. जर तुम्ही घर बघितलं तर बाहेर जाताना हे घर नॉर्थ फेसिंगचं आहे. तुमच्या घराच्या पुढे इमिडिएटली जर आला तर एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते. ह्या साईडला जर आपण आलो तर 4 फ्लॅट तुम्हाला, 1, 2, हे 2 आणि 2 असे 4 आणि टोटल 2 लिफ्ट तुम्हाला ह्या घरामधनं मिळतील. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे हे द आयकॉन नावाचं प्रोजेक्ट आहे. इकडं बघितलं तर आयरीन म्हणून आहे. म्हणजे अशा पद्धतीचं खरं इकडे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन हे सगळं सुखसुविधा असणारं घर असणार आहे. याच्यामध्ये मात्र कार पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे कार पार्किंग ज्याच्याकडे कार नाही, मला असं वाटतं त्यांच्यासाठीच हे घर उत्तम नक्की असू शकतं. हा फ्लॅटचा तसा हॉल आहे. हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर मग मात्र इथं तुम्हाला असं मस्तपैकी सिटिंगसाठी तयार केलेलं आहे. इकडनं वारं बिरं मस्त तुम्हाला येऊ शकतं आणि खरं तर याच्यामध्ये काम तसं बघितलं तुम्हाला जर फर्निचरचं एक्स्ट्रा काही काम करायचं असेल तर ते करावं लागेल. ह्या साईडला आलो तर तुम्ही इकडे मस्त चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे किचन L शेपमध्ये असणार आहे. इथे वरती जर तुम्ही बघितलं तसं स्टोरेज वगैरे सगळं केलेलं आहे. अधिक इथं गॅसची पाईपलाईन वगैरे पण सगळं व्यवस्थित आणि चांगलं आलेलं असणार आणि इथे तुमचं फ्रीज ठेवता येईल. ह्याला सगळं टाईल्स वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काम असं वेगळं आणि एक्स्ट्रा काय करायची गरज आपल्याला नक्की पडणार नाही. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं इकडं पण मिळणार आहे. आणि त्याच्या जस्ट अपोजिटला आलात तर इथे तुम्हाला खूप मोठा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज 1 नंबर आहे. फ्लॅटमध्ये खरं AC लागलेला आहे. ह्या बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल. ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनला परत खिडकी आहे आणि हा बेडरूम बाकी खूप मोठा तुम्हाला नक्की मिळतो. एखादा माणूस आहे की बाबा 1 BHKच्या बजेटमध्ये 2 BHK बघतोय, 1.5 BHK बघतोय, त्यांच्यासाठी मोठं घर नक्की हे चांगलं असू शकतं. इथं परत कपाटाला अशी वेगळी जागा आहे, म्हणजे तुमचं तिकडलं इकडं वायाला जाणार नाही. नंतर इकडे आपण आलो तो इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक सेपरेट दिलं गेलेलं असणार आहे, जे तुमच्या ह्या बेडरूमला अटॅच असणार आहे. खरं मास्टर बेडरूम म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात हा एक बेडरूम आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर कॉमन वॉशरूमच्या शेजारी परत एक कॉमन बेडरूम आहे. पण ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर नक्कीच चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजे ज्यात आरामशीर एक परिवार पूर्णपणे व्यवस्थित शयन करायला एवढी मोठी जागा नक्की आहे. आणि इकडनं जर बघितलं तर तुम्हाला ही खिडकी परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आहे. समोर जर बघितलं तर एक रुनल गार्डन फेज 1चं जे कॉम्प्लेक्स आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं. इकडे ही अशी बेडरूमची साईज पण याची चांगली आहे. परत विशेष म्हणजे परत इथं कपाटासाठी एक मस्त आणि चांगली जागा दिल्या गेलेली असणार आहे. राहिला प्रश्न 3,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असेल आणि बिल्डिंग जर बघितली तशी हायर फ्लोर आहे, जवळजवळ 22 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट जरी बघितलं तर तसा खूप वरती पण नाही, खूप खाली पण नाही, साधारणतः 10 माळ्याच्या वरती असणारा हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर किंमत ह्या फ्लॅटमध्ये सध्या आता सांगताना 79 लाख रुपये सांगितलेली आहे. 79 लाखमध्ये थोडंसं निगोशिएशन परत असणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळं घर आम्ही रोज दाखवतो. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला व्ह्यू पण करत जा, जेणेकरून तुमच्या पुढे आमच्याकडनं नवीन नवीन गोष्टी येत राहतील. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.